माझ्या हसण्यावर जाऊ नका, माझ्या रुसण्यावर जाऊ नका. जरी तुमच्यात असले तरी माझ्या असण्यावर जाऊ नका. स्त्री ती शांत असते म्हणून तिला कमकुवत समजू नका. ती हसते म्हणून तिच्या डोळ्यात दुःख नसतं असं समजू नका. कारण स्त्री जेव्हा स्वतःला शोधायला निघते तेव्हा तिच्या एकांतातच तिचं खरं विश्व जन्म घेत असतं. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला कधी असं वाटलंय की तुम्ही सगळ्यांसोबत आहात पण तरीही कोणासोबतच नाही? घरातले लोक आहेत, नात्यांचा गोतावळा आहे, ओळखी पाळखी आहेत, पण तरीही मनात एक प्रश्न सतत पिंगा घालत राहतो की या सगळ्यात मी स्वतः कुठे आहे? काही स्त्रिया एक दिवस अचानक बदललेल्या दिसतात. त्या कमी बोलायला लागतात, कमी हसायला लागतात, गर्दीपासून थोड्या दूर राहायला लागतात. अशावेळी जग लगेच त्यांच्याविषयी कुजबुजायला लागतं. ती आता पूर्वीची नाही राहिली, ती बदलली आहे, फार घुमी झाली आहे, ॲटिट्यूड दाखवायला लागली आहे. पण खरं सांगू का, ती बदललेली नसते, तर ती पहिल्यांदाच स्वतःला शोधायला निघालेली असते. आजचा व्हिडिओ हा त्या प्रत्येक स्त्रीसाठी आहे जिला कधी ना कधी याची प्रचिती आली असेल. माझ्या आयुष्यात सगळे आहेत पण मला नेमकं काय हवंय हे समजून घेणारं कोणी नाही. अहो, अचानक कोणी एकाकी होत नसतं. एकटेपणा हा कोणता छंद नसून एक प्रवास असतो. या प्रवासाची सुरुवात होते वेदनेपासून. ती मुलगी, बहीण, पत्नी, सून, आई, आजी अशी प्रत्येक नाती आपुलकीने जपते, पण कोणीच तिला समजून घेत नाही. ती सगळ्यांचं ऐकते, पण तिची वेळ येते तेव्हा कोणीच तिचं ऐकत नाही. तिला खंबीर म्हटलं जातं, पण तिला निमूटपणे सगळं सहन करावं लागतं. आणि मग एक दिवस असा उगवतो की ती बोलणंच बंद करते. रागाने नव्हे तर समंजसपणाने. कारण त्या दिवशी तिला जीवनाचं एक विदारक सत्य उमगलेलं असतं. ते म्हणजे आतापर्यंत तिला जवळचे वाटणारे काही लोक तिची सोबत म्हणून नसतातच, तर ते केवळ सवयीचा एक भाग असतात. काही नाती म्हणजे जिव्हाळा, प्रेम नसतंच, तर ती असते फक्त गरज. आणि त्या क्षणी घुसमटलेल्या मनातून एक आवाज येतो, बस, खूप झालं, आता पुरे. आणि तिथूनच सुरू होतो एकांताचा खरा प्रवास. एकांत म्हणजे रिकामटेकडेपणा नक्कीच नाही. एकांत म्हणजे स्वतःचा स्वतःशी घडलेला मिलाप. सुरुवातीला मन एकदम शांत होत नाही, तर आठवणींचे कल्लोळ माजतात, जुने चेहरे आठवू लागतात, जुने शब्द ऐकू येतात. तू बदलली आहेस, तू खूप विचार करतेस, तुझ्यातच काहीतरी चूक आहे. त्यामुळे ती स्वतःलाच प्रश्न विचारते, खरंच माझ्यातच चूक होती का? हाच तो क्षण. याच क्षणापासून आत्मज्ञान सुरू होतं. तिला हे समजतं की लोक तिला दुखवत नव्हते, तर ती स्वतःच त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवत होती. लोक तिला दुर्लक्षित करत नव्हते, तर ती स्वतःलाच सोडून देत होती. दुःख बाहेरच्या जगात नव्हतंच, ती आसक्ती होती जी तिच्या आत वसली होती. आणि जेव्हा तिचं मन हे सत्य स्वीकारतं तेव्हा तिचं अंतर्मन एखाद्या पिसासारखं हलकं होऊन जातं. तिची आंतरिक ऊर्जा बदलते. पूर्वी ती कशावरही चटकन प्रतिक्रिया देत होती, आता ती सखोल निरीक्षण करते. पूर्वी ती एखादी गोष्ट जीवाचा आटापिटा करून समजावून सांगत होती, आता ती शांतपणे प्रत्येक गोष्ट समजून घेते. पूर्वी ती लोकांना धरून ठेवत होती, आता ती बघते की आपल्यासाठी अखेरपर्यंत कोण टिकतंय. मानसिक मौनावस्थेच्या या प्रक्रियेत तिला लौकिक अर्थानं शब्द कमी ऐकू येतात, त्याऐवजी आंतरिक ऊर्जेची कंपनं अधिक जाणवतात. आता ती चेहऱ्यावरून नाही तर भावभावनांनी लोकांना पारखू लागते. शब्दांनी नाही तर त्यांच्या छुप्या मनसुब्यांनी लोकांना ओळखू लागते. आणि तिला पहिल्यांदाच जाणवतं, खूप लोक आपल्या सोबत होते, पण खरोखरच आपले असे कितीसे होते. हळूहळू तिचं आयुष्य बदलतं. आयुष्यात आलेले लोक हळूहळू कमी होत जातात, विचार अधिक प्रगल्भ होत जातात. पूर्वी ती सर्वांसोबत असायची, आता मात्र स्वतःमध्येच रमायला शिकली आहे. आणि मग एक दिवस तिला उमगतं, एकटेपण म्हणजे कोणीच सोबत नाही, पण एकांत म्हणजे मी आहे ना ही एक हमी. आता ती कोणाचे रुसवे फुगवे काढत नाही, उगाच कोणाला समजवायला जात नाही, कोणाच्या मागे धावत नाही. कारण तिला कळलंय
जिथे तुमची किंमत नाही तिथे तुमची उपस्थिती व्यर्थ आहे. आता ती कमी बोलते, पण जे बोलते ते सत्य बोलते. कमी हसते, पण मनापासून हसते. कमी भेटते, पण निवडक लोकांनाच भेटते. आता तिला गोंगाट आवडत नाही, वादविवाद आवडत नाही, स्वतःला सिद्ध करणंही आवडत नाही. आवडते फक्त सकाळची थंडगार हवा, खिडकीतून येणारी कोवळी सूर्यकिरणं, वाफाळत्या चहाचा कप आणि कोणत्याही कारणाशिवाय शांत बसणं, अगदी समाधी लागल्यासारखं. कारण आता तिला कळलं आहे, शांतता बाहेर सापडत नाही किंवा ती परिस्थिती बदलूनही मिळत नाही. ती मिळते स्वतःकडे अंतर्मुख होऊन पाहिल्यावर. एकटी राहणारी स्त्री तुटलेली नसते, ती नव्यानं जन्मलेली असते. ती जगापासून पळत नसते, ती स्वतःला पुन्हा घडवत असते. आणि जेव्हा अशी स्त्री उभी राहते तेव्हा ती तिच्या शब्दांनी शिकवत नाही, तर तिच्या उपस्थितीनं शिकवते. जर तुम्हाला वाटत असेल की या कथेत कुठेतरी तुमचीही गोष्ट दडलेली आहे, तर हा व्हिडिओ त्या प्रत्येक स्त्रीपर्यंत पोहोचवा जिला आज हे ऐकण्याची गरज आहे. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या स्त्रीला तिची हरवलेली ताकद पुन्हा मिळवून देईल. धन्यवाद.